कृष्ण आणि कर्ण यांच्यातील संवाद महाभारतातील एक महत्त्वाचा भाग आहे, जो जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. कर्ण हा एक महान योद्धा, परंतु त्याचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. कर्णाने स्वतःच्या आयुष्याबद्दल भगवान श्रीकृष्णांशी संवाद साधला होता आणि त्या संवादात अनेक जीवनशिक्षा दडलेल्या आहेत. कर्ण म्हणाला, भगवान, माझ्या आयुष्याकडे बघा. मी क्षत्रिय असूनही मला क्षत्रियाचं आयुष्य जगता आलं नाही. माझी आई मला जन्मताच सोडून गेली. मी सूतपुत्र म्हणून वाढलो. समाजाने मला कमी लेखलं, माझा अपमान केला. जेव्हा मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक अडथळे आले. अर्जुन आणि पांडवांनी माझा उपहास केला. माझं आयुष्य कायम संघर्षमय राहिलं. या सगळ्यात फक्त दुर्योधनाने माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणून मी त्याचा साथी आहे. यात मी चुकीचं काय केलं? यावर भगवान श्रीकृष्ण मंद हसले आणि उत्तर दिलं, कर्ण, तुझं आयुष्य खरोखर कठीण आहे, पण तू ज्याच्याशी बोलतोयस त्याचंही आयुष्य सोपं नव्हतं. माझ्या जन्माआधीच मला मारण्यासाठी कट रचले गेले. जन्मानंतर मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलं गेलं. मी गोकुळात यशोदा मातेच्या कडेवर वाढलो, पण सतत मारण्यासाठी दैत्य पाठवले गेले. जेव्हा मी थोडा मोठा झालो तेव्हा पुन्हा मला मथुरेत बोलवलं गेलं. तिथे मला शिक्षण पूर्ण करायलाही वेळ मिळाला नाही. नंतर कंसाचा वध केला, पण त्याचबरोबर अनेक शत्रू तयार झाले. मी वृंदावनात परत गेलो नाही, कारण मला माहीत होतं माझ्या प्रियजनांवर संकट येईल. मी त्यांना वाचवण्यासाठी दूर राहिलो. त्यांच्यावर प्रेम असूनही मी भेटायला गेलो नाही. तू म्हणतोस तुझं आयुष्य कठीण आहे, पण कधीही हे कठीण आयुष्य दुसऱ्यांवर अन्याय करण्याचं कारण होऊ शकत नाही. तू म्हणतोस दुर्योधन तुझा मित्र आहे, पण त्याचं वागणं अधर्माचं आहे आणि त्याचा साथी होणं हे अधिक मोठं पाप आहे. तुझं आयुष्य जितकं दुःखद होतं तितकंच ते इतरांसाठी स्फूर्तीचं असू शकतं. जर तुला खरोखरच न्याय हवा होता तर तुला अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं होतं. कर्ण विचारमग्न झाला. कृष्ण पुढे म्हणाले, कधी कधी आपल्या आयुष्यातल्या संघर्षामुळे आपल्याला वाटतं की इतरांवर अन्याय करणं योग्य आहे, पण हे तसं नसतं. आपण जे सहन केलं ते दुसऱ्यांनी सहन करायला लागू नये ही आपली जबाबदारी आहे. खरं धर्माचं पालन करणे हेच खऱ्या योद्धाचं लक्षण आहे. हा संवाद कर्णासाठी डोळे उघडणारा ठरला, पण त्याच्या मित्रत्वाची निष्ठा आणि अहंकारामुळे त्याने शेवटपर्यंत दुर्योधनाची साथ सोडली नाही. मात्र कृष्णाच्या संवादाने आपल्याला हे शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असो, सत्य आणि धर्म याचं पालन करणं हेच खऱ्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. गीता, महाभारत आणि अशा संवादांमधून मिळणारे धडे आजही आपल्याला जीवन समजून घेण्याचं साधन आहेत.